चंद्रांच्या रामायणानं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत असं ज्यांच्या मुखारविंदातून निघाले त्या भगवान श्रीकृष्णांच्या भगवत गीतेनं ज्या महात्म्यानं जगाला गुरु शिष्यांची परंपरा दिली त्या महर्षी वेद व्यासांच्या महाभारतानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या बलिदानानं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती महात्मा ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षणानं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं पतित पावन झालेल्या या महाराष्ट्रातील बाल शहीदांची भूमी नंदनगरीच्या या युवा साहित्य संमेलनासाठी मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या माय मराठीच्या तमाम रसिकगण हो, मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे राष्ट्रभूमी. आपण आपल्या भाषेशी, आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या देशाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलं पाहिजे, राष्ट्रवादी राहिलं पाहिजे, देशभक्त असलं पाहिजे या विषयीची माझी कविता आपणासमोर सादर करतो. हे मातृभूमी, हे कर्मभूमी, हे हिंद भूमी, हे राष्ट्रभूमी. हे मातृभूमी, हे कर्मभूमी, हे हिंद भूमी, हे राष्ट्रभूमी. करतो तुझला वंदन मी, करतो तुझला वंदन मी. हे राम भूमी, हे कृष्ण भूमी, हे राम भूमी, हे कृष्ण भूमी, हे जन्मभूमी, हे राष्ट्रभूमी. करतो तुझला वंदन मी, करतो तुझला वंदन मी. हे शिवभूमी, हे संत भूमी, हे शिवभूमी, हे संत भूमी, हे भक्तिभूमी, हे राष्ट्रभूमी. करतो तुझला वंदन मी, करतो तुझला वंदन मी. हे योगी भूमी, हे त्यागी भूमी, हे योगी भूमी, हे त्यागी भूमी, हे भागवत भूमी, हे राष्ट्रभूमी. करतो तुझला